तुझ्या मुलांना खेळू दे, पण तू नाही म्हटली. मी तुला एक आता गोष्ट सांगतो. एक मुलगा होता, त्याला 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले आणि त्याच्यामुळे पण मग त्याचं कौतुक केलं, छान पेढे वाटले. आणि दुसरा मुलगा होता, त्याला पण चांगले मार्क मिळाले 10वीला, पण त्याने काय केलं होतं, त्याच्या वर्गातल्या 2 मुलांना येत नव्हतं गणित. मग तो मुलगा काय करायचा, त्याचे मित्र होते ते, त्यांना तो रोज संध्याकाळी थोडं थोडं गणित शिकवायचा. तुम्ही शिकवता की नाही वर्गामध्ये. आणि मग ते दोघं मुलं पण पास झाले. मग त्याच्या आईवडिलांना हे माहिती होतं. त्याच्या आईवडिलांनी सगळ्यात पहिले त्याला विचारलं की तुझ्या मित्रांना किती मार्क मिळाले, पास झाले का? तर तो म्हणाला हो. तर त्यांनी त्याच्याबद्दल त्याला जास्त टाळ्या वाजवल्या आणि त्याचं जास्त कौतुक केलं. आता याला पण चांगले मार्क मिळाले, याला पण चांगले मार्क मिळाले, पण या दोघांमध्ये चांगला आणखी जास्त चांगला कोण आहे सांगा? त्या मुलाने ज्या दोन जणांना शिकवलं. हां, म्हणजे असं का बरं झालं? कारण त्याने इतरांची मदत केली, इतरांच्या तो कामात आला. मग आता तू म्हणते मी यांना खेळू देत नाही, पण मग आता तू या गोष्टीवर विचार कर, तू आता खेळू द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? खेळू द्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, चांगलं छानपैकी मस्त खेळा, सगळ्यांनी एकमेकांची मदत करा आणि पुढे जा. ओके, चला बाय, खेळा.